सन्माननीय सुनील शिंदे यांनी ज्या अपघातांकडे लक्ष वेधलं आहे आणि सन्माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत कार्यशीलपणे आणि सातत्याने या संदर्भात प्रयत्न केलेले त्याची मला स्वतःला जाणीव आहे. आणि जेव्हा ते मंत्री नव्हते तेव्हापासूनही या विषयाबद्दल प्रचंड जागरूकता आहे. आपण जो आराखडा केलेला आहे तो नक्कीच स्वागतार्ह आहे. परंतु गाव पातळीवरचे लोक अवैध वाहतुकीच्या पासून थांबवायचं असतील तर जसं टी सातत्याने उपलब्ध आहे तशी आपली त्यांना तात्पुरती टी मिळण्याची व्यवस्था अधिक सुलभ किंवा सुटसुटीत कशी होईल हा एक मला मोठा प्रश्न दिसतो. दुसरं, आता चित्रपटाचा उल्लेख करायला नाही पाहिजे पण तो चांगला चित्रपट आहे. अक्कलकोट स्वामींच्या संदर्भात जो चित्रपट आला आहे त्याच्यासारखी परिस्थिती खूप ठिकाणी आहे की टीपासून आतपर्यंत जायला काही छोट्या रिक्षा किंवा रॅपिडो आपण शहरात करतो तर तशांना आपण वाहतुकीची परवानगी जर का दिली तर एकाच जीपमध्ये 30-30 40-40 लोक जे बसत आहेत त्याच्याऐवजी लोकांना दुसरा पर्याय झाला तर आपोआप त्याचंसुद्धा नियमन होऊ शकेल. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की अपघात झाला तर इतर प्रांतांमधले ट्रक्स असले तर त्यांचा नंतर ओनर वेगळा असतो, ड्रायव्हर सापडत नाही. तर मी आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आपल्याच सहकार्याने मीटिंग घेतली होती तर त्यामध्ये पुण्यात त्यांनी लोक अदालत केली. परंतु जे अपघात झालेले आहेत आणि त्याचा परत आढावा घेऊन त्यामधले आरोपी पकडले गेले की नाही, पकडले गेले असतील तर इन्शुरन्स त्या लोकांना मिळाला की नाही याचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आढावा आपण घ्याल का?